नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये हल्दिया, आसनसोल आणि सुरी येथे 3 निवडणूक रॅलींना संबोधित करत आहेत। हा त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरचा दुसरा दौरा आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह 11 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। या आठवड्यात समाजात समानता, न्याय आणि संविधानाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील। 11 ते 12 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम तसेच संविधान जागरूकता अभियानाअंतर्गत मौलिक हक्क व कर्तव्यांवर व्याख्याने होतील। 13 एप्रिलला जनजागृती शिबिर, नागरिक मेळावे, रक्तदान शिबिर आणि स्वच्छता मोहिमा चालवल्या जातील। तर 14 एप्रिलला डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय संस्थानांमध्ये अभिवादन, व्याख्यान व चर्चासत्र आयोजित होतील। महाड चौदाळ तळा सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त मानवाधिकार कार्यक्रमही आयोजित केले जातील। प्रत्येक जिल्ह्यास 3 लाख रुपये निधी उपलब्ध असून कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी समाज कल्याण विभागावर असून सर्व शासकीय संस्था व अधिकाऱ्यांना यशस्वी आयोजनासाठी आवाहन करण्यात आले आहे। नागपूरची रहिवासी ईश्वरी पांडे ही जगातील पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू बनून इतिहास रचणारी ठरली। भव्य विजयानंतर 9 एप्रिलला ईश्वरी नागपूरमध्ये पोहोचली आणि शहरात तिचा स्वागत करण्यात आला। मेडिकल चौक ते ईश्वर देशमुख महाविद्यालयापर्यंत ईश्वरीची घोड्यावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाल उडवून ईश्वरीचा सत्कार केला। पूर्णपणे दृष्टीहीन असूनही ईश्वरी पांडेने श्रीलंकेतील तलाईमन्नारपासून भारतातील धनुष्य कोडीपर्यंतचा पालक जलडमरूमध्ये 11 तास 15 मिनिटात पार करून इतिहास रचला। या कठीण प्रवासात तिने उंच लाटा, जेलीफिश आणि समुद्राच्या आव्हानात्मक परिस्थितींना पुढे जात आपल्या ठाम इच्छाशक्तीने यश संपादन केले आणि हे दाखवून दिले की चिकाटी आणि आत्मविश्वासाने अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाही साकार करता येते। विश्वप्रसिद्ध तत्वज्ञ व लेखक आचार्य प्रशांत त्रिपाठी यांनी नागपूर शहराला भेट दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे त्यांच्या आगमनावेळी अनुयायी व आयोजकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले। माध्यमांशी संवाद साधताना आचार्य प्रशांत यांनी आधुनिक भारताच्या परिस्थितीवर भाष्य केले। जागतिक घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी विशेषतः इराण-इस्रायल संघर्ष यासारख्या घटनांचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होत असल्याचे सांगितले। अशा काळात समाजात जागरूकता आणि विवेक अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी युवकांशी संवादाचे महत्त्व अधोरेखित करत योग्य दिशा आणि विचारांची स्पष्टता अत्यंत गरजेची असल्याचे सांगितले। 9 तारखेला नागपूरमध्ये सुरेश भट्ट सभागृह येथे आचार्य प्रशांत यांचे लाईव्ह सत्र आयोजित करण्यात आले आहे। या सत्रामध्ये नागरिकांना त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्यास, प्रश्न विचारण्याची संधी मिळणार अशी माहिती आचार्य प्रशांत त्रिपाठी यांच्या अनुयायांनी दिली। ठाणे डोंबिवलीला जोडणारा माणकोली उड्डाण पूल हा स्टंटबाजांचा अड्डा बनलाय। या पूलवर नेहमीच कार रेसिंग चालते। अलीकडेच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। पाठीवर बसलेल्या तरुणाने दुचाकी चालकाचे डोळे हाताने झाकले आहेत। दुचाकी चालक सर्रासपणे दुचाकी चालवत आहे। लोकांच्या जीवाची पर्वा न करता फक्त रील बनवण्यासाठी हा प्रकार केल्याचं समजून येते। विष्णुनगर पोलिसांनी हा व्हिडिओ हाती लागताच 3 तरुणांविरुद्ध कारवाई केली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।